मित्रांनो, आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आम्ही आता निघालो आहे शिरडावण्यात बैलगाडी शर्यत बघायसाठी. तर गेल्यावर तुम्हाला तिकडे दाखवीनच मैदान वगैरे आणि बैल. इकडे लागलं बरं. तर आम्ही आता येऊन पोचलो मैदानावर. ते बघा, बैल नेत होते बांधायसाठी तिकडे आतमध्ये. आणि हा इकडं मैदान आहे. त्याचं टेज बी होतं, हे टेज आहे. आणि इकडं समोर मैदान आहे तो. ते बघा, बैलांना मैदान दाखवण्यासाठी नेत होते. तर त्यानंतर गेलो इकडे आतमध्ये काजूच्या झाडांच्या इकडे बैल बांधलेले होते, ते बघायसाठी गेलो. ते बघा किती बैल आहेत बांधलेले इकडे. या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही इथं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती मी शिडवणे उपसरपंच दीपक पाटणकर यांना करतोय. रणजित पाटील यांचं इथं पुष्प देऊन स्वागत करण्याचे. मागील 2 वर्ष रणजित पाटील हे आपल्या बुलंद आवाजामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या बैलगाडा शर्यत असतात त्या ठिकाणी त्यांचा हा बुलंद आवाज आपण ऐकत असतो. थोड्याच वेळात तो तुमच्या कानावर पडणार आहे. रणजित पाटील कृपया व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. नाथ मंडळ शिडवणे आयोजित बैलगाडा शर्यत पर्व 2. यावर्षी प्रथमच राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि जिल्हास्तरीय गावठी गट अशा 3 गटांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी मागील 15 दिवस या स्पर्धेसाठी अतोनात मेहनत घेतलेली आहे, मैदान बनवलेले आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी राज्यभरातून बैलगाडा इथं उपऱ्यांना या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आता इथं मानाची बैलगाडी सिद्धेश पांचाळ यांची या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या रूपाने इथं धावणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून आणि फीत कापून या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि इथं मानाची बैलगाडी पळते सिद्धेश पांचाळ यांची. आता थोड्याच सुंदर असा सुटला गावठी गटाला आणि लढत कुठला या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आमच्या कणकवली तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय दीपक गिरीजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. त्याप्रमाणे आजच्या मैदानामध्ये आणि 2 नंबर ट्रॅक वरती सज्ज होणार. तोपर्यंत 14 वले 11 ते 14 4 गाड्या चुकून सज्ज. सुंदर अशी गाडी बरसात झालं. 2 नंबर ट्रॅकवरती पुन्हा परतीच्या प्रवासाला लागली आहे. बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आणि इथं काही पण कधी पण घडू शकतं. असा सुंदर असा मूर्ती मान असणारा सरदार सारी गेल्या गाडी. अशी सुंदर गाडी आजच्या मैदानात काय होणार, काही क्षणाच्या अवधी.
नाही आला होता. जातही काय भारी हा, एक नंबर. सज्जनाई पाटणकर बंधूंचा घरचा साज पाहायला सज्जला उजवीच्या वगैरे डावीच्या काढून घेण्याचा प्रयत्न तिथंच पट काढला आणि सुंदर आता त्याच्यानंतर पहिल्यावरती 14-15 राजश्री आपल्याला पहिलं मिनिट मागे घ्या. अफार ताकदीचं दुसरं नाव राजश्री. आणि त्याच्या मागा बसला दुधाचा सुद्धा कस पणाला लागला. सुंदर अशी गाडीवरून काय फालते. सुंदर अशी राजूवर चित्तूरकर मंदार गरजेच्या कौशल्य पणाला लागला. अजित पिता श्री विठू सुंदर अशी आणि महाराष्ट्र बोल करणार एक नंबर. आतापर्यंत चिमण्या आणि मुंगळा, आता अमोल ठाकूर यांचा ताज विराजमान. म्हणून ख्याती असताना वय झालंय परंतु तीच मान कर रहा है. आणि आजचा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.